पीओपी मूर्तीवरील बंदी हटवा अशी मागणी पेणमधील मूर्तिकारांनी केली। न्यायालयानं पीओपी मूर्तींवर बंदी घातल्यामुळे या व्यवसायाशी निगडित 1 ते 1.25 कोटी कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ येणार आहे, असं महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेनं म्हटलेलं आहे। पीओपीच्या मूर्तिकारांच्या समस्येसंदर्भात मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली। मूर्तिकारांना न्याय मिळेल असं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय। आज 130 वर्षाची जुनी ही आमची परंपरा गणेश उत्सवाची कुठेतरी आज आम्ही आमच्या डोळ्यांनी समताना कुठेतरी त्या उंबरठ्यावर उभी असं आम्हाला वाटतं। आज संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो काय मूर्तिकार आहे आज हवालदिन झालाय। आज करोडो लोकांचे व्यवसाय ह्या मूर्तिकारांचे ह्या गणेश उत्सवाचा वर अवलंबून आहेत आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटलाय आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लवकर एक मोर्चा काढू। पीओपीचा वापर हा काही अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू झालेला नाही। गेले 50 वर्षापासून पीओपीचा वापर केला जातोय आणि शाडूच्या मूर्ती बनवण्याला जेवढा वेळ लागतोय, एक मूर्त जर शाडूची बनत दिवसात असेल तर किमान 20 ते 25 पीओपीच्या मूर्ती दिवसभरामध्ये किंवा त्यापेक्षा जास्ती बनल्या जातात। त्याच्यातनं सुद्धा रोजगाराची संधी तर होतेच, पण आज घरोघरी जी गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो, ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल अशी वेळ आम्हा